की राग मानू नका, व्हिडिओमध्ये सासूबाई दिसत नाहीत, ते एवढं लक्षात राहत नाही, त्यामुळे हातात बंगड्या नसतात, पण असतात माझ्या हातात बऱ्यापैकी. मी भक्ती, सांगलीच्या छोट्याशा गावामध्ये राहते. भक्तीबाबर ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज डीपी जुळून 3रा दिवस आहे आणि पाणी पण आता संपत आलंय. चार्जिंग मळ्यातून करून आणतोय पॉवर बँक. पाणी आहे म्हणजे 3-4 सिंटॅक्स आणि 1 बॅलर भरलेला होता. आजचा दिवस पुरेला, आज 3रा दिवस आहे. कारण की आम्ही माणसंसुद्धा 5 आहे आणि जनावरं 4 आहेत. परत कपडे भांडे सगळं आलं त्यामध्ये. लाडू आणि समूह शाळेत गेला नाही, दुखापत करून घेतल्या पायाला, शाळेमध्ये पडलाय. त्याच्या मांड्या इतक्या सुजल्या होत्या काल की त्याला असं चालता येत नव्हतं, धरून चालत होता. आता करायचे स्वयंपाक. त्या स्वयंपाकामध्ये काय काय माझं झाले तुम्हाला दाखवते. भात बनवला, शेवग्याची शेंग बनवले मस्त असे चुलीवर. लय आत सरकव नको, उतू जाईल. पाय दुखायचं कमी आलंय. काय करून घेतलेले कारण माझ्या उठायला बसायला येणं, इतकं मांड्या त्याच्याही झाल्यात. मी चोळलं रात्री, आत्यानं चोळलं, परत रात्री मी चोळलं. लाडूबाई, आंघोळ्या कधी करायचे? जेवायचंय, ब्रश करा, जेवायला देते. पिजळायला आज 3रा दिवस आहे आणि थोडेफार आमचे 2,500-3 हजार डाळिंबाचे रोप आहेत. तर त्याला पाणी घालायचा जुगाड आहोने कसा केला दाखवते चला तुम्हाला. कॅनलमधून ब्लोअर भरून आणलंय, ब्लोअर भरून पाणी आणलंय रोपाला घालायला. चला, चपात्या बनवायच्या राहिल्यात तेवढं बनवून घेते मी. मग दादा गुड बॉय आहे. काढून यायचं मदत करू लागते विक्रो माझं. पाणी पाणी प्यायचं, पाणी जा ना पाऊजा. म्हशी संग पवन तीन राहिली लाडू व्हिडिओ बंद कर. गीताला पाणी पाजायला आणि धुवायला, आंघोळ घालायला नळात घेऊन चाललोय आम्ही कॅनलला. आणि बघ गोगी आणि टप्पूचा आरडावरडा उठलाय आमच्या मम्मीला कुठे घेऊन गेलं म्हणून. तर चला बघा, लाडू समत आहो. अरे भारीच वाटले की त्यांना. हे बघ तोंड सगळं घाण करून आले. आता ही जाईल वर. वडा वडा तिचं नाव सोडले की आहो. इथे ना बाहेर कसलं भारी वाटलं त्यांना बघा. अरे 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 जायची पवत पवत. तिचं दुसरी जात नाही ना. तू गेला मोकळं आव चालली ती ना. ए इकडे जाऊ नको. हो कसलं भारी पवाले ती. अहो जायची हो. अहो मोबाईल कुठे आहे मोबाईल. ये जाऊन ये तिकडं, ये आपल्या इकडं ये ये. आली गे
आगाव वशाळ हीच आहे. ये आली की वापस ये. कसलं भारी समोर तू पोवाय पाहिजे होत रे. नाही मारत आपण एवढं लहानाचं सांभाळलं आणि शिंगा कशी मारते आपणाला. नाही जात. हा हा ती ना आली ही बाहेर निघते. घ्यायला पण आता मज्जा आहे खरी. जा ना पोजा जा समोर जा ना. पो काय नाही होत. घाबरले हो. छान आहे ना पाय टेकते ना. जातो का बाळा. नाही ना पुढं पुढं पाणी यायलंय ना तिकडून त्यामुळे जात नाही. पप्पा इथं जा ना हात दे पप्पाला. जा आली तुमची कॉपी करते बघा. आहो ही बघा ना तुमची कॉपी कशी करते. तुमच्या माग मागे पवत इथे पवत. नाही मी धरलंय की हिच ती वरलीच दाव नाही धरलं तर म्हणलं ना कुठं जात नाही तिचं का धरायचंय. मावशी उतर खाली. मावशीला लय पाणी आवडलं नाही. ए खा ना गवत. पाणी वाढलंय का हो आज जरा. वाढवलंय का. आपला डीपी जळलाय आणि पाणी वाढवलंय. मला लय पोव वाटाले पण मी आंघोळ केली. आता उद्या सकाळी केली. सकाळी आंघोळ करून साडी घातली. उद्या पोहू आपण बरं का. ये ना आता काय लागले खेळायला सगळे बाहेर निघाल्यावर. जा तिचं तोंड धुऊ जा. तोंड धुऊ जा तिचं जा. देऊ तोंड देऊ. आता ती लांब पळल. चला चल घाल चप्पल आणि ती पाईप घे तेवढा. ही चल ग ए चल ना. बघा आमच्या तुकड्यामध्ये पाणी भरलंय आणि ट्युटीबाई इतक्या आरडते. त्यांची पिल्ले अंडे भिजले बहुतेक पाण्यात. झालाय थोडा नाश्ता. आता चालायचं घरला तर. चल लाडू. समूह पळाली तर सापडणार नाही परत. पळायच्या रंगात आहे ती आता. अजून आंघोळ्या घातल्या सगळ्यांना. चला आता घरी जाऊ. जेवण करायचंय. वाजलेत किती 9:30 वाजलेत. शेवग्याची शेंग चुलीवर बनवलेली काकडी खोबरे आंबा चपाती आणि भात आजचं जेवण. लाडू जेव ना तुम्ही. थोडं पाणी कोणच घेतलं नाही. पाणी तर द्या मला. माणसं कुठं जरा अरे शेवरांना आणायचं.
काय करतो ग पिल्लू? इकडे अभ्यास चालू आहे, जोरात अभ्यास चालू आहे. जेवण ते झालं. आऊ आमचं जळून पूर्ण बंद होऊन 2-3 दिवस झालं. आज काढून न्यायला गाडी आली. तर चला, आमच्या इथून थोडंसं दिसतंय, असे बघतात. दरम्यान आलेत, गाडी पण त्यांची, आणि डीपी उतरायचं काम चालू आहे इथं. आता ही डीपी उतरणार, परत नवी लावाय किती दिवस जातात काय माहित. चेन साखळ्या काहीतरी आहेत ते लावतायत अगोदर. बघूया कसं काढतात. ओ रे, पिकलाय, आण बरं इकडे बघू. हे तो कशी घुमली, गोल फिरवली त्याने. ए मस्तच जाते गे. जड असते ना भरपूर. चले आली गाडीपर्यंत. जरा गाडी पाठीमागं घ्यायला पाहिजे होती, गाडीमध्येच गेली असती डायरेक्ट. नाही, आमच्या बागाच्या कोपऱ्यावरच डेपे आहे ते. तिथं बूम झाला असता तर आपला पण झाला असता बूम. आली गाडीत. हे सोपं आहे, पण जास्त वजन असते त्याच्यात. बस ओके झालं. खाली पडायला नको बास. डीपी तर उतरला खाली. आता नेऊन ते जमा करणार, मग कधी येणार काय माहिती. ऐक, दोघं पण काय करतात, कांदा आणि टोमॅटो तसंच ठेवतात, निवडून खातात, आणि ती मला एकटीला खावं लागते. शेव आहे, थोडीशी खारी बुंदी, जे आहे ते आपल्या घरगुती साहित्यामध्ये. मीठ, तिखट, तेलामुळे छान अशी चव येते. आणि सोबतच गुळ आणि चिंच भिजवलेली, झाडाची चिंच आणून भिजवली असं मग तुम्ही. तर याचं छान असं सगळं कोळ काढून घ्यायचं चिंचेचा. गुळ तर काय पातळ झालं. पाणी टाकलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं. याला काही सगळं भेळचं साहित्य नाही, पण चव छान लागते. गावाकडलं सगळं साहित्य गावरान पद्धतीनं.
विकतच्या भेळला इतकी चव नसते, फक्त दिसायला छान आणि कलर हे वापरलेलं असतं, पण ह्याच्यात खूप भारी टेस्ट लागते रिअलवाली. हे बघा कलर चेंज व्हायला लागला आता सगळं मिक्स. कशी झाली भेळ? डीपीचा गेला डीपी गेला रिपेअर करायला. इथं चालू आहे आमची भेळ पार्टी. मी पण खाल्ली थोडी. कशी लागते? हां जा दादाकडं. आता मी आंब्या झाडाखाली बसले आणि मला हे आज बोलायचंच होतं. तर मला कमेंट आलेली की राग मानू नका, व्हिडिओमध्ये सासूबाई दिसत नाहीत. तर आता माझा फोन स्विच ऑफ होईल. डीपी तर आमचा जळाला आहे. पॉवर बँकवर मी चार्जिंग करते. पॉवर बँक मळ्यातल्या घरून चार्जिंग करून आणतात आणि त्यावर मग मी फोन चार्ज करते आणि दिवसभर चालवते. तर पहिली कमेंट अशी होती की सासूबाई दिसत नाहीत. तर माझे सासूबाई 2014लाच वारलेत. माझं लग्न 2016ला झालं आहे. तर सासूबाई नाही आहेत. सासरे, ननंद आणि आम्ही दोघं आणि समर्थ सम्राट असं आम्ही राहत होतो. पण सासऱ्याला वारूनसुद्धा माझे आता 3 वर्ष होत आले. येणाऱ्या 15 दिवसात सासऱ्यांचंसुद्धा 3रं वर्षरात आहे. हे झाली पहिली कमेंट. दुसरी कमेंट, हात खूप मोठे दिसतात, बांगड्या घाल. हे बघा मी बांगड्या घालते. पण ते कसं होतं माहिती आहे का, कधी कधी कपडे भांडे करताना काढून ठेवलेले तसेच व्हिडिओ शूट करते, एवढं लक्षात राहत नाही. त्यामुळे हातात बांगड्या नसतात. पण असतात माझ्या हातात बऱ्यापैकी बांगड्या. हे बघा डेली यूजलासुद्धा मी बांगड्या घालते. हे बघा दोन्हीकडे पण आहेत. होतं कधी कधी, म्हणजे मला कसं बांगड्या घालून काम करता येत नाही म्हणून मी बांगड्या काढून ठेवते. परत शेगडीवर खूप कमेंट येतात. दररोज कमेंट येते मला शेगडीच्या सगळ्या व्हिडिओवरती. तर ते मी तिथल्या तिथं रिप्लाय देते आणि काय माहिती पाहिजे असते ते पण त्यांना मी तिथंच सांगते. त्यानंतर एक किचन टूर माझी व्हायरल आहे शॉर्टवाली. तर त्यावर तर इतकं येतात की किचनमध्ये देवघर नसावं, पण सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये किचनमध्येच देवघर असतं. त्यामुळं माझं पण देवघर किचनमध्येच आहे. आणि दुसरे एक माझ्या फ्रेंडचे मी किचन टूर टाकले, तर त्यावर तर खूप कमेंट येतात की देवघर बाहेर काढा, देवघर बाहेर काढा. तर ते सुद्धा विदर्भातून इकडं राहायला आलेली आहे, रेंटनं राहते. आणि रेंटनं राहायचं म्हणलं की एका याच्यामध्येच, आणि ते पण व्हेजिटेरियन आहेत, आम्ही पण व्हेजिटेरियन आहे. आमच्या किचनमध्ये कधी नॉनव्हेज बनत नाही, कधीच नाही. त्यामुळं आम्हाला नाही काही प्रॉब्लेम वाटत की आमचं देवघर किचनमध्ये आहे. तर ठीक आहे, म्हणजे जागा घराची वास्तुशास्त्रानुसार आणि ज्याला जसं आवडतं तसं किचन ठेवतात. कमेंट पण बरोबर आहे, पण ॲडजस्ट शेवटी करावंच लागतं. तर अशा ह्या मोहरी, जिरी, कांदा, लसूण, खोबरं, बॅटरी उचलते आणि नाही एक ताट आहे झाकायला याच्यावर. जा ना, किडे पडला येतं.
जा की बॅटरी घेऊन, लेट नाही आता. आले म्हणजे मनीला दूध नाही आज, मनीला दूध नाही आता. चपाती भात टाकायचं. दूध थोडं आहे, तुला लागते दूध. हाय का समोर? मस्त असं उकळलंय. चला आता आपण चपातीचे तुकडे टाकूया त्यात. थोडे थोडेच टाकते रे बाळा. छान सगळे आतमध्ये हे करून घ्यायचे. चपाती नाही, तुकडे. तुकडे छान लागतात. टोमॅटो घातले छान. कैरी सोबत मला तर आवडतात तुकडे.